थांबा. हा व्हिडिओ तुम्ही स्क्रोल करू नका. जर तुम्ही अडचणीत आहात, निराश आहात आणि मार्ग हरवलाय असं वाटत असेल तर हा व्हिडिओ नक्की ऐका. कारण कदाचित आजच स्वामींचं एखादं वाक्य तुमचं जीवन बदलून टाकणार आहे. होय, हे विचार केवळ ऐकू नका, अनुभवा, आत्मसात करा आणि पसरवा. प्रत्येक वाक्यातून तुम्हाला स्वामींच्या दिव्य शक्तीची जाणीव होणार आहे. जसं स्वामी म्हणतात, माझ्या लेकरा, संकटे कितीही मोठी असली तरी तुझा विश्वास मोठा असेल तर स्वामी तुझ्या पाठीशी कायमच असणार आहे. आता तुझं कोणीच वाईट करू शकणार नाही. तुझ्या सर्व इच्छा आता पूर्ण होणार आहेत. जर स्वामींवर विश्वास असेल तरच हा व्हिडिओ तुम्ही लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर विश्वास नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ स्क्रोल करून पुढे जाऊ शकता. श्री स्वामी समर्थाय नमः. श्री स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, तुझ्या घरात आता मोठी खुशखबर, आनंदाची बातमी येणार आहे. त्यामुळे या संदेशाला तू शेवटपर्यंत ऐक. जर हा संदेश तुला आवडला तर व्हिडिओला लाईक कर आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप कर. आपल्या ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब कर, बेल नोटिफिकेशन ऑन कर आणि हा संदेश आपल्या स्वामी भक्त परिवाराला तू शेअर कर. बघ बाळा, हा व्हिडिओ फक्त व्हिडिओ नाही. जो कोणी तुझा जवळचा असेल त्याला तू नक्कीच हा व्हिडिओ पाठव. बाळा, बघ, तुझा प्रत्येक अश्रू स्वामींनी पाहिला आहे. तुझ्या प्रत्येक प्रार्थनेचे बोलणे त्यांनी ऐकले आहेत. आता वेळ स्वामींची आली आहे. आता वेळ आली आहे स्वामींनी तुला उत्तर देण्याची. बघ, हे 8 मिनिटे तू स्वामींवरती विश्वास ठेव. जे तू धीर गमावला आहेस ते आता तुला परत मिळणार आहे. तुझ्यासाठी मार्ग आखून ठेवला आहे. तुझ्या मनात असलेली इच्छा जी तू कोणालाही सांगू शकला नाहीस ती आता भगवंतापर्यंत पोहोचली आहे आणि तीच इच्छा आता भगवंत पूर्ण करणार आहे. तुझ्या जीवनातील अंधार दूर होणार आहे. तू माझ्या नावाचा 7 मिनिटांचा जप सुरू ठेव. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हा जप जपत असताना तू कधी हसशील, कधी डोळ्यातून अश्रू येतील, कारण ही खुश खबर तुझं आयुष्य बदलणारी आहे. होय बाळा, तू खूप सहन केले आहेस. तू खूप अपमान, अपयश पचवलं आहेस. पण आता वेळ आली आहे तुला समाधान, आनंद देण्याची. ज्या गोष्टी तू रडून घालवल्या आहेस त्या आता तुझ्या आनंदात बदलणार आहे. तुझं भविष्य आता उजळून निघणार आहे. होय, बघ, तुझं भाग्य फुलून जाणार आहे. आता भगवंताच्या कृपेने तू जे पाहिलं नाहीस ते तुला मिळणार आहे. तू समाधानी राहा बाळा. तुझ्या घरात सुख नव्हतं ते सुख आता मी तुला देणार आहे. आनंदाची, समाधानाची, सुरक्षिततेची बातमी आता मी पाठवत आहे. होय, आता तुझं आयुष्यच नाही तर तुझ्या पुढच्या पिढ्यांचं भविष्य देखील मी बदलून टाकणार आहे. आता तुझ्या घरात कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाही. होय बाळा, तुला ज्यांनी टाळलं तेच आता पश्चाताप करणार आहेत. कारण बाळा, आता साक्षात स्वामींचा आशीर्वाद तुला प्राप्त होणार आहे. आता तू 1 पाऊल पुढे टाक, मी 100 पावले तुझ्या दिशेने चालत येणार आहे. होय, स्वतःला शांत कर. डोळे मिटून स्वामींचं नामस्मरण कर. मनामध्ये श्री स्वामी समर्थ असा जप तू कर आणि बघ, तुझ्या घराच्या दिशेने दिव्य संकेत, आनंदाची बातमी चालून येणार आहे. तुला हसवायला कोणीतरी येणार आहे. तुला म्हणणार आहे की बघ, आता तुझा काळ बदलला आहे. लक्षात ठेव, ही कुठलीही कल्पना नाही, ही स्वामी महाराजांचा आशीर्वाद आहे. कारण भगवंत कधीच खोटा बोलत नाही. फक्त भगवंतावरती विश्वास ठेवण्याची गरज आहे. पुन्हा एकदा तू भगवंतावरती विश्वास ठेव आणि जर तुझा विश्वास असेल तर लव यू गॉड असे टाईप कर. कारण बाळा, बघ, तू जे जे कर्म केले आहेस त्याचे आता 100 पटीने फळ तुला मिळणार आहे. होय, आता तुला काहीही मागावं लागणार नाही. ते तुझ्याकडे आपसुकच येणार आहे. होय, तुझ्या आयुष्यात आता शांतता येणार आहे. तुझ्या नशिबाचा आधार आता तुला मिळणार आहे. स्वामींच्या कृपेने तुझ्या जीवनातील मोठी खुशखबर तुला प्राप्त होणार आहे. होय बाळा, तू विश्वास ठेव. जर तुझा विश्वास असेल तर माझा देव, माझे स्वामी असे टाईप कर. बाळा,
मनुष्य जन्मात देवधर्म करायचं नाही तर मृत्यूनंतर त्यांना भयानक यातना सहन कराव्या लागतात. होय, काही लोक हे पूर्ण आयुष्य मजा मस्ती करण्यात घालवतात, टंगळमंगळ करण्यात घालवतात, संपूर्ण जीवन हे नको त्या गोष्टींमध्ये घालवतात आणि देवाधर्माची त्या लोकांना अजिबातच आवड नसते. ते एकदम नास्तिक असतात. देवाचं काही केलं तरी फक्त इच्छापूर्तीसाठी करणार. त्या लोकांचं अंतकाळ खूप भयानक असतो. मृत्यूनंतर हीच माणसं जेव्हा यमाच्या हाती लागतात त्यानंतर त्यांच्या समोर डोकं आपटत राहतात आणि आपल्या कर्माला दोष देत असतात, पण काही उपयोग नाही. वेळ गेली तर काहीच महत्त्वाचं नाही. संसार के संसार याच्यातच त्यांचं आयुष्य जातं. खायचं प्यायचं, मजा करायची, पैसे उडवायचे, वेगवेगळ्या लालचांना ते मोह धरायचं. भरपूर पैसा पाणी असल्यामुळे फक्त स्वतःवरती खर्च करायचा. पैसा भरपूर असला की पैशाचा इतका मोह की तो पैसा कुठल्या गरीबाला किंवा योग्य ठिकाणी दान धर्म म्हणून द्यायचं नाही. चांगलं दिसावं म्हणून नको ते वाईट कर्म करायचे. लोकांची उणीधुणी काढायची, लोकांच्या घराला आग लावायची, म्हणजेच भांडणं लावायची. नको त्या गोष्टी करायच्या. तुम्ही करा ना, पण योग्य त्या ठिकाणी. यमाला म्हणा, देवाला म्हणा, कोणालाही दया त्याची येत नाही. यम यातना सहन केल्यानंतर अनेक जन्म, अनेक वेगवेगळ्या योनीत जन्म घेतो. मग कुठे त्याला मनुष्य जन्म मिळतो, पण तो मनुष्य जन्म देखील त्याला खूप दुःख यातना सहन करण्यातच घालवावा लागतो. त्यामुळे मनुष्य जन्म जो भेटलेला आहे त्या मनुष्य जन्माचा वापर चांगले कर्म करण्यासाठी पहा. प्रत्येक मिनिट तुमच्या जीवनाला महत्त्वाचा आहे. देवाचं नामस्मरण करा, देवाचे सतत आभार माना, इतराचं चांगलं होण्यासाठी देवाजवळ प्रार्थना करा आणि बघा तुमचा मनुष्य जन्म सार्थकी लागेल. मृत्यूनंतर यातना तुम्हाला सहन कराव्या लागणार नाहीत. मनुष्य जन्म हा आत्म्याच्या उद्धारासाठी मिळालेला आहे, टंगळमंगळ हौस करण्यासाठी नाही. म्हणून हे तुम्ही लक्षात घ्या. जीवनाचा आनंद लुटा, पण जीवनाचा आनंद लुटताना ईश्वराला मात्र विसरू नका. ईश्वराची भक्ती विसरू नका. ज्या दिवशी तुम्हाला ईश्वराला तुम्ही विसराल त्या दिवसापासून तुमची अधोगती ही निश्चित आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. अखंडपणे मनातल्या मनात नामस्मरण करत राहा, मंत्र जप करत राहा. ईश्वराशी जास्तीत जास्त एकरूप होण्याचा प्रयत्न करा. तुमचे जीवन सार्थकी लावा. मनुष्य जन्म तुम्ही हा वाया घालवू नका. आणि पहा, भगवंताचे नामस्मरण केल्यानंतर काय तो अनुभव येतो आणि काय ती मनाला शांतता मिळते. जर हीच शांतता तुम्हाला मिळाली असेल तर स्वामी सेवा आणि मी असे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पहा, श्री स्वामी समर्थ या नावात खूप मोठी ताकद आहे. ती ताकद तुम्ही प्रत्येक क्षणाक्षणाला प्राप्त करा. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच स्वामींचरणी मनापासून प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.